2021 पासून कमल उडवाडिया फाउंडेशन समुदायांना सक्षम करण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अथक परिश्रम करत आहे. We tied up with different NGOs to try and see how we can impact the village so that we improve the health of the child, empower the mother, because we truly feel that the woman is the one who directs the family and gives the children the best chance of a better future. The aim is to see that we improve the basic hygiene, nutrition level at the village so that the health and thus the output and the productivity of the villagers becomes better. And one of the other things we're also working on is women livelihood. गंभीर समस्या ओळखून KUF ने गरजांचे मूल्यांकन केले आणि लोहा ब्लॉक मधील 30 गावे ओळखली. कमल उडवाडिया फाउंडेशन आणि स्वयं शिक्षण प्रयोग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र सोनखेड यांच्या अंतर्गत येणाऱ्या 30 गावामध्ये 4 वर्षापासून आरोग्य आणि पोषण या भागामध्ये आपण काम करतो. तर याच्यामध्ये गरोदर माता, स्तंदा माता, 0 ते 5 वर्षापर्यंतचे बालक, किशोरवयीन मुली आणि नवीन जोडपे यांना आपण मार्गदर्शनाचं काम करतो. KUF ने 30 आरोग्य सखींना प्रशिक्षित केले आहे, ज्या 3114 घरांपर्यंत पोहोचल्या आहेत. याचा अर्थ 2849 महिला आता त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज आहेत. मी स्वतः गरोदर होते तेव्हा मी 10,000 रुपये ह्या गटातून घेतले होते. टायमावर असं कुणी आम्हाला पैसे देऊ शकत नाही, पण तिची आमची बचत आहे, सभासद आहे आणि ते गट आम्ही आरोग्यासाठी केलेला आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक महिन्याला जिथं तवा लागले जेव्हा मला पैसे तिथे भेटते. 100% संस्थात्मक प्रसूती आणि 70% 2 वर्षांच्या गर्भधारणेच्या अंतराचे पालन केल्याने आम्ही माता आणि बालकांच्या आरोग्यावर चांगले परिणाम पाहत आहोत. महिला सक्षमीकरणाचं जे काही आपण काम करतो आणि उद्योगामध्ये महिलांनी सहभाग घेतला पाहिजे. त्याच्यासोबतच आपण अल्पभूधारक गट आणि भूमिहीन महिला आहेत तर त्यांना गाव पातळीवर चालणाऱ्या व्यवसायाचं प्रशिक्षण देतो. आम्हाला 10,000 भेटले होते. गाय घेऊन गायच्या दुधाचे आम्ही ते हे केला, व्यवसाय केला. उत्पन्न आम्हाला 7,000 रुपये महिना पडते. आम्ही त्याच्यातले परतफेड 1,000 रुपये करतो. 1,000 रुपये गायला वैरण करतो. 5,000 रुपये आम्हाला बचत. या महिला केवळ लाभार्थी नाहीत, त्या लीडर्स आहेत. समाजात त्या सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. ही गावे एकेकाळी कचऱ्याच्या समस्यांशी झुंजत होती. परंतु KUFच्या हस्तक्षेपामुळे एक उल्लेखनीय परिवर्तन होत आहे. कमल उडवाडिया फाउंडेशन आणि इकोसत्व यांच्या संयुक्त विद्यमानाने लोहा तालुक्यातील 6 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापन केलेली आहे. जेव्हापासून आमच्या गावामध्ये कमल उडवाडिया फाउंडेशनचे जी संस्था इकोसत्व आलेली आहे तेव्हापासून आमच्या गावामध्ये अगोदर ताईंनी आमच्या गावामध्ये आल्या त्यावेळेला आमच्या महिलांची वेगवेगळ्या ठिकाणी वार्ड वाईज बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये महिलांना ओला कचरा कोणता असते आणि सुका कचरा कोणता असते याची त्यांनी आम्हाला वेळोवेळी म्हणजे त्यांनी त्यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे आमच्या गावामध्ये त्यांनी येऊन त्या पिशव्या वाटप करून त्या पिशवीला एक कार्ड होतं, ते कार्ड पण आम्हाला दिलं आणि ते आम्ही घराच्या दरवाजाला कार्ड लावलेला आहे. आणि आम्ही दर आठवड्याला आमचा सुका कचरा जे आहे त्या घंटागाडीमध्ये आम्ही तो कचरा टाकत आहोत. ओला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची आणि सुका कचरा नेमका काय करायचा हे आज आम्हाला सर्वांना समजले आहे. आणि सुका कचरा आपण नेमून दिलेल्या दिवशी पूर्ण कचरा त्या ठिकाणी दिला जातो. आपण प्रत्येक गावाला आठवड्यातून एकदा कलेक्शन करून सर्व नागरिकांचा कचरा कलेक्शन करतोय. 2000 घरे आणि व्यावसायिक सेटअप गुंतवून आम्ही प्रभावी 20,000 किलोपेक्षा जास्त सुका कचरा गोळा केला. 53 पैकी 41 कचरा कुंड्या आता स्वच्छ असल्यामुळे ही गावे सुटकेचा श्वास घेत आहेत. हे फक्त कचरा व्यवस्थापनापेक्षा जास्त आहे. हा समुदायाच्या सहभागाच्या ताकदीचा पुरावा आहे. पुढील पिढीला सशक्त बनवणे हे KUFच्या ध्येयाचे केंद्रस्थान आहे. आम्ही कौशल्य प्रकल्पाच्या माध्यमातून 5 शाळांमधील 1052 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत.
कमल उदुडे फाउंडेशन यांच्या मदतीने गेल्या 30 शाळेचा सर्वे केला. पहिल्या वर्षी आपण 5 शाळा निवडल्या. एक छोटी लॅब उभी केलेली आहे. तिथं आपण 4 संगणक, 1 संगणक शिक्षक, खेळाचं शिक्षक आणि खेळाचं साहित्य आपण असं ह्या गावाला दिलेलं आहे. डिजिटल साक्षरता सुनिश्चित करून आम्ही संगणक प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत. आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर सुविधा उपलब्ध नव्हती. नंतर आम्हाला संस्कृती संवर्धन मंडळी, कमल उद्योग फाउंडेशन मुंबई यांच्याकडून आम्हाला कॉम्प्युटर उपलब्ध झाले. मला कॉम्प्युटरची आवड निर्माण झाली. आता मी कॉम्प्युटरमध्ये करिअर करण्याचं ठरवलंय. खो खो, कबड्डी आणि व्हॉलीबॉल सारखे खेळ सादर करून आम्ही केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर टीमवर्क आणि शिस्त देखील वाढवत आहोत. पहिल्यांदा आमच्याकडे खेळ नव्हते. आम्ही मोबाईलवर गेम खेळत होतो. आता ग्राउंडवर गेम खेळतो. मला कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, रनिंग या खेळाची आवड निर्माण झाली. ही मुले आमचे भविष्यातील लीडर्स आहेत आणि आम्ही त्यांना यशस्वी होण्यासाठी साधनांसह सुसज्ज करत आहोत. स्वच्छ पाणी मिळणे हा मूलभूत मानवी हक्क आहे. KUFने हा अधिकार जिवंत केला आहे. आणि कमल उदवाडीच्या CSR फंडिंगमधनं या 5ही गावांमध्ये गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 5 प्लांट सुरू केले आणि गावाला 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी आपण दैनंदिन 2 बॉटल्स म्हणजे 40 लिटर पाणी एका कुटुंबाला देतो आहे. लहान मुलाला देत होत्या पाणी आम्ही. पहिलं विहिरीचं कुठलंही पिवावं लागत होतं आम्हाला. आता सुविधा झाल्यामुळं आता स्वयंपाक करायला वापरतो, पियाला पण वापरतो. आधी आणत होत्या आम्ही जाऊन पिंपळगावला पाणी, आपलं कारेगावला. आता गावात सुविधा झाली. आता काय अडचण नाही आम्हाला. चांगलं आहे आता तब्येत सगळी. 50 जलसमिती सदस्य आणि 5 ऑपरेटर प्रशिक्षणाद्वारे आम्ही टिकाऊपणा सुनिश्चित करत आहोत. याचा अर्थ निरोगी कुटुंबांनी पाणी गोळा करण्यात कमी वेळ घालवणे आणि मुलांसाठी शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे हा एक मोठा प्रभाव आहे. एकत्रितपणे आपण सकारात्मक बदलाचा प्रभाव निर्माण करू शकतो. कमल उडवाडिया फाउंडेशनच्या प्रवासात सहभागी व्हा.